आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हॅलो, हा बोला ना। काय आई, आग लागली पत्राला तिच्या। आग! आग! सिद्धिराज! 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 सिद्धिराज, मला वाचवा! भावनाई, भावनाई, भावनाई. काय झालं? काही वाईट स्वप्न पडलं का? घाबरू नको का, आम्ही जवळच होत तुझ्या. काही नाही काय झालं? दचकून उठली तू? हे बघ, आता काय करूया माहितीये का, तू आज नीट जेवली नाही की नाही, त्यामुळे पोटाला भूक लागलीये. आता हे मस्त दूध पोटात गेलं ना की जिथे जिथे जागा रिकामी आहे ना तिथे तिथे ते दूध जाणार आणि मग आनंदीला छान वाटणार. मस्त दचकून पण जागी नाही होणार तू. ठीक आहे, चला. नको. आनंदी असं काय करते बाळा? रोज रात्री तू दूध पितेस की नाही, मग आज का नाही म्हणतेस? आनंदी, असं साधं दूध प्यायला नको वाटते का बाळा? वहिनी, साखर टाकून द्यायची का? साखर टाकलीये मी. मग चॉकलेट टाकून? हा, चॉकलेट टाकू? नको, मला दूधच नकोय. बाळा, असं दूध प्यायचा कंटाळा का करतेस राजा? असं नाही करायचं बाळा. हे बघ, दूध पिऊन आहे की नाही शक्ती येते. बर, मी पाजू का? हा, घे घे. आनंदी, आता मी रागवे ना तुला. तुला दूध का नको सांग बरं आम्हाला. संतोष मामाला नाही आवडत मी दूध पियालेलं. मी दूध पिते म्हणून तो सगळ्यांना ओरडला आणि लक्ष्मी आजीकडे पैसे मागितले. अगं, अगं, तू मामाचं बोलणं कुठे मनावर घेतेस? आणि तुला माहितीये का, संतोष मामाला ना वेगळंच म्हणायचं होतं. आणि कुणी काही म्हणू बघ, लहान मुलांनी दूध पिणं गरजेचं असतं बाळा. आता तू रोज रात्री दूध पितेस की नाही, मग आता तू बंद केलंस दूध प्यायचं तर तुला झोप कशी लागणार शांतपणे? मग रात्री पोटात कावळे ओरडतील की नाही मग? आणि हे बघ, कुणी काहीही म्हणू दे, मी तुला रोज रात्री दूध प्यायला देणार आहे. ऐकणार ना तू लक्ष्मी आजीचं? पण आजी, काय पण आजी? आई, मला की नाही कळलंय बर का की आनंदीला नेमकं काय झालंय. आनंदी, बाहेर झोपाळावर बसून चांद मामाकडे बघत बघत दूध प्यायचंय ना? हा, चल मी घेऊन जाते. आणि मी ऐकली तुला एक गोष्ट पण सांगते. मग तर चालेल काय? हा, हो चालेल. चल या बरं. सावकाश, हळू आहे बाळा. छान बाळे आमचं. सिद्धिराज, सिद्धिराज, मला वाचवा. वाचवा. सिद्धू, 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 तू काय करतोय?
अरे भाजेल तुझा हात. तुझं थांब, लांब होती. सिद्धिराज सावकाश. आई आहे का माझा हात ठीक आहे, थांब जरा एक मिनिट. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? माझ्या काळजीकडे दुर्लक्ष करून सरळ भावनाकडे निघून गेला. असा कधीच नव्हता माझा सिद्धू. पाणी पाणी. मॅडम पाणी घ्या. भावना तू ओके आहेस ना? फार मोठं विघ्न आलं होतं पण ते टळलं. तुझा नवरा तुझं रक्षण करता आहे. त्यांनी जिवाळ खेळून तुझा जीव वाचवला. लाखात एक नवरा मिळाला तुला. ऐका ना मॅडम, तुम्ही प्लीज साडी बदलून येता का? गोंधळ थांबवायचा आहे का? नाही नाही, म्हणजे आपण दिवट्या नको नाचवायला, पण आपण गोंधळ पूर्ण करूया. बर. आजी, आपला हा प्लॅन सुद्धा फ्लॉप गेला. सिद्धू आणि भावनाचं लग्न तर सोडाच, पण त्यांच्या लग्नाचा हा जागरण गोंधळ सुद्धा आपण नाही थांबवू शकलो. तू पण ना मला इतकी लेची पेची समजू नकोस. 12 गावचं पाणी पिऊन आले मी. कोणाला कसं कुठं किती पाणी पाजायचं हे मला बरोबर माहिती आहे. पूर्वी तू बघतच राहा. चला आपण सगळे उभा राहूया, आरती करून घेऊया. आई राजा पहिल्या आरती मानाची गंमवाई ग. आरती मानाची लक्ष्मी निवास लक्ष्मी